परंपरा आहे आणि त्याच्या दयेला अनुसरून त्याने आज आपल्याला या ठिकाणी आणलेला आहे. आज जे आहे लोकांचे उत्साह जे आहे बघा, लोकांचे जे उत्साह जे आहे ते वाईटाकडे वाढताना दिसत आहे, किंबहुना वाईट पण म्हणू शकतो किंवा चमत्कारिक गोष्टी ज्या आहेत त्याही गोष्टीकडे लोकांचा उत्साह जो आहे तो वाढताना दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या नावाचं ज्यावेळेस आपल्या देवाच्या नावाचं गौरव करण्याची वेळ येते, ज्यावेळेस देवाच्या वचनाचा आपल्याला गौरव करण्याची वेळ येते, त्यावेळेस लोक जे आहे त्या ठिकाणी देवाला सोडून जे आहे तिकडे जाताना दिसत आहे, लोक अडकळताना दिसत आहे. त्या काळामध्ये अनेक लोकांचं जे आहे तारण प्रभू करणार आहे. अनेक लोकांना प्रभू मध्ये आणणार आहे. त्याचे निवडलेले जे लोक आहेत, जे त्याच्यावर प्रेम करणारे लोक जे आहेत, अशा लोकांना प्रभू घेऊन येतो. देवाची प्रीती जी आहे माणसाला मन परिवर्तनास आणणारी अशी प्रीती. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये दादा बसा, सलाम सलाम बसा. देवाची प्रीती जी आहे माणसाला मन परिवर्तन करणारी अशा पद्धतीची देवाची प्रीती. आज प्रभूला किती अधिक आपण धन्यवाद द्यायला पाहिजे, किती अधिक देवाच्या नावाचा गौरव जो आहे आपण केला पाहिजे. प्रभूला धन्यवाद की आज सुंदर अशा गीताच्या द्वारे देवाची आराधना करण्यासाठी प्रभूने सहाय्य केले. सुंदर असं गीत जे आहे आज आपण गायलं, देवाच्या नावाचं गौरव केलं. परंतु आज जे आहे आज पाहायला मिळत आहे, आज लोक जे आहे उत्साहामध्ये कमी होत चाललेले. उत्साह लोकांचा कसा होत आहे, थंड होत. परंतु या काळामध्ये आज आपल्याला जपायचं आहे. कोण कुठं जात आहे आपल्याला त्याच्याशी घेणं नाही, परंतु आपल्याला बघायचं मी कुठे चाललेलो आहे. ज्या देवाचं मी स्तवन करतो, ज्या परमेश्वराची मी आराधना करतो, तो सत्य आणि जिवंत परमेश्वर. तो परमेश्वर जो आहे तो कधी न बदलणारा तो परमेश्वर. तो परमेश्वर जो आहे त्याच्या मुखातून निघालेला शब्द कार्य केल्याशिवाय परत येत नाही असं देवाचं वचन सांगतं. तो सनातन परमेश्वर, त्याने या पृथ्वीची स्थापना केली, या जगाची स्थापना केली, अशा परमेश्वराकडे आपण येतो. जेव्हा आज आपल्याला प्रभू कळत नाही ना, त्यावेळेस जे आहे प्रभूला खंत होते, खिन्नता येते. आज या जगाची परिस्थिती बघा, जगाची परिस्थिती खूप भयानक रीतीमध्ये चाललेली आहे. वाढतं तापमान, वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्ती, होणारा छळ, अत्याचार, या सर्व गोष्टी, दुष्टाचं आवरण, दुष्टाचं तो जो ताबा तो वाढत चाललेला. परंतु आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यांना दंडाज्ञा नाही. जे ख्रिस्त येशूमध्ये आहे ते सुरक्षित आहे. आज जेव्हा परमेश्वराशी बोलत असताना परमेश्वराने सांगितलं, आज प्रभू जे आहे ज्यावेळेस एका व्यक्तीला बोलवतात, जेव्हा प्रभू आपल्याला बोलवतात त्यावेळेस प्रभू जे आहे आपल्याला दास म्हणून नाही बोललो, मित्र म्हणून. आज बघा जगाची अवस्था खूप भयानक आहे आणि या अवस्थेमध्ये आज जे आहे आपण प्रेम शोधत आहोत. कुठं खरं प्रेम मिळत, आणि त्या खऱ्या प्रेमाच्या शोधामध्ये लोक अनेक प्रकारच्या वासनांमध्ये, अनेक प्रकारच्या त्रासामध्ये, अनेक प्रकारच्या बंधनामध्ये, धोक्यामध्ये जाऊन अटकत आहेत. परंतु प्रभू म्हणतो, देव म्हणतो, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाची इच्छा आहे त्याने तुमच्या जवळ यावं, त्याने तुम्हाला ते द्यावं, देवाचं खरं प्रेम तुम्हाला द्यावं. पण ते प्रेम काय आहे आज जे आहे, आज मंडळांमध्ये पण आज आपल्याला पाहायला मिळतं प्रेम ही फक्त व्याख्या राहिलेली. आज व्याख्या स्वरूप जो आहे माणूस वागत आहे, व्याख्या स्वरूप जो आहे माणूस वागत आहे. माणूस त्या पद्धतीनं जीवन जगत आहे ज्या पद्धतीनं त्याला जीवन नाही जगायला पाहिजे, त्याला परमेश्वराला भिवून त्याने जीवन जगायला पाहिजे. परंतु तो त्या पद्धतीनं जीवन न जगता तो काय करत आहे, मंडळीमध्ये देखील खरं प्रेम समजून पण मंडळीच्या बाहेर प्रेम शोधत आहे. ख्रिस्ताच्या बाहेर प्रेमाचा शोध घेतला जातो. आज तुम्हाला माहिती आहे प्रभूने आपल्याला निवडलं, प्रभूने आपल्याला वेगळं केलं.
आणि प्रभू म्हणतात, जेव्हा नीतिसूत्रामध्ये आपण देवाचं वचन जेव्हा पाहतो, नीतिसूत्र 17वा अध्याय आणि 17 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. Praise the Lord. मित्र काय असतो ते आपण पाहू. मित्र, एक मित्र जो आहे ना, सर्व प्रसंगी प्रेम करतो. Praise the Lord. मित्र काय करतो? सर्व प्रसंगी प्रेम करतो. मग आपला मित्र जो आहे, चुकीचा वागला तरी तो त्या गोष्टी पत्रात घेतो. तो मित्र जो आहे, त्याच्यावर जर का संकट आलं, मित्रावरती संकट झालं, मित्र उभा राहतो. आज प्रत्येक जण जो आहे, एक चांगल्या मित्राची अपेक्षा करतो. Praise the Lord. एक चांगल्या मित्राचा शोध जो आहे प्रत्येक जण घेतो. हे जग जे आहे, हे मित्राचा शोध घेत आहे. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे, तो आपल्या पत्नीमध्ये, पतीमध्ये, भावामध्ये, वडिलांमध्ये, आईमध्ये, मित्रांमध्ये, नातलगांमध्ये मित्र शोधत आहे. कोणाला मी माझं मन मोकळं केलं. परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे, जगाची परिस्थिती अशी आहे की आज आपण कोणाला मन मोकळं नाही करू शकत. काय होतं, आज जगाची परिस्थिती कशी आहे? रडून ऐकतात आणि हसून सांगतात. आज आपल्या जीवनामध्ये जो खरा परमेश्वर जो आहे, खरा मित्र जो आहे, तो तुम्हाला बोलू पाहतो. आज मित्राला या जगामध्ये आपण शोधतोय. ज्या वेळेस आपण म्हणतो की प्रभू डोळ्याने दिसत नाही, जेव्हा प्रभू डोळ्याने दिसत नाही, इथं कुठली आकृती नाही, आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलायला लावता आहे, त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलायला लावताय, प्रियांनो, हे जे शास्त्र तुमच्यापुढे ठेवलेलं आहे, हे थोडस उघडा. याला थोडस पठण करा. त्यानंतर गुडघे टेकून प्रभूशी बोलायला सुरुवात करा. देव बाप आपल्याशी बोलतो. तुम्ही डोळे बंद करा, प्रभू येशूचं नाव घ्या आणि प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करायला सुरुवात करा. प्रभू येशू बोलतो. आपण पाहिलं, मागील दिवसामध्ये मी वचन टाकलं होतं, तो आपले नेत्र उघड, म्हणजे तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या शास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. या शास्त्रामध्ये अद्भुत गोष्टी त्या दडलेल्या आहेत. आपल्या जीवनाचा सार देखील याच्यामध्ये दडलेला आहे. मित्रत्व. एका मित्राशी जेव्हा आपण मैत्री करतो, कोणाशी मैत्री आपण कसं करतो? जो आपल्याला हिडीस करणारा, जो आपल्याला रागवणारा, आपल्याला लाताडणार, त्याच्याशी मैत्री करू का आपण? आपण मैत्री कोणाशी करू? जो आपल्याला समजून घेतो. जो काय करतो? आपल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्याला धीर देतो. आपल्यासाठी जो उभा राहतो. आपल्यासाठी जो संकट जरी आलं, निंदा जरी आली, तरी तो स्वतःवर घेऊन आपल्यासाठी तो करतो. अशा पद्धतीनं तो एक मित्र जो आहे तो असतो. आणि आपण जो आहे, आज जे आहे मैत्री शोधत आहोत. आज अनेक लोक जे आहे या जगामध्ये घनिष्ठ मैत्री करत नाही असे नाही, आहेत अजूनही जे आहेत चांगले मित्र आहेत. परंतु काय आहे, जगाची मैत्री लिमिटेड. जगाची मैत्री लिमिटेड आहे. जगाच्या मैत्रीमध्ये जर का लाभ आहे, त्या ठिकाणी मैत्री आहे, काही कारण आहे म्हणून मैत्री आहे. परंतु एक असा, कदाचित असा एखादा मित्र पण असावा, असा एखादा मित्र पण असेल की जो बिना लाभाचाही मदत करत असेल जगामध्ये. तो बिना लाभाचा पण सोबत असतो, बिना लाभाचा पण आपल्याला मार्गदर्शन करत असतो, बिना लाभाचा पण आपल्याशी बोलत असतो. पण मी तुम्हाला एक सांगू, त्याचीही मैत्री लिमिटेड आहे. कारण तोही एक दिवस जाणार, आपणही एक दिवस जाणार. आपल्याला एक असा मित्र हवा जो जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. आपल्याला एक असा मित्र हवा आहे की जो आपल्या जीवनासोबत पण आपल्या सोबत राहील आणि जीवनानंतर पण आपल्या सोबत राहील. तशा मित्रत्वासाठी आज प्रभू तुम्हाला बोलवत आहे. आज तुम्हाला प्रभू बोलवत आहे. अशा मैत्रीचं तुम्हाला ठाम, मैत्री काय असतो? एक करार असतो. एक नातं असतं, एक करार असतो, एक संबंध असतो. असा संबंध की त्या संबंधामध्ये सह्या नाही होत. त्या संबंधामध्ये काय होतं? पेपरचं बॉन्ड पेपर नाही आणला जात. परंतु तो संबंध असा जातो असतो
की तो संबंध एकमेकांशी जोडून ठेवतो. एकमेकांना एकमेकांशी जोडून ठेवतो. हा जो मैत्रीचा करार जो आहे, आज त्या करारासाठी देव वापरतो. प्रभू म्हणतो तू आपलं अंतःकरण मला दे, मी ते भरीन. आज प्रभू आपल्याला आपलं अंतःकरण मागतो. काय बाकी काय मागतो का? तुम्हाला जबाब काय मागतो? आज या ठिकाणी आपण येतो, आपल्याला जबाब काय मागतो? पैसा, अडका, धन, संपत्ती, गुरं, ढोरं, मालमत्ता, काय मागतो? प्रभू म्हणतो तू आपलं मन मला दे. तू आपलं मन मला दे, तू आपलं चित्त मला दे. परंतु आज जे आहे आपलं चित्त या जगात त्या गोष्टीकडे लागले. जगामध्ये जसं मागील दिवसामध्ये आपण पाहिलं, जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, आपल्या गरजा आहेत, जगामध्ये आपले असंख्य प्रकारचे काम आहेत. परंतु या सगळ्या कामामधून एक गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं. काय ती गोष्ट आहे? ती म्हणजे आपल्याला हे सगळं करत करत आपल्याला मरायचं आहे. कोणीही या ठिकाणी अमरत्वासाठी आलेलं नाहीये. आज आला आणि तो कायमस्वरूपी जगला. हा असं आहे की अनेक लोक 100 वर्ष पण जगतात, परंतु एक दिवस ते मरतात. परंतु एक प्रश्न येतो, जर हे जीवन सत्य आहे, मरणानंतर पण जीवन किंवा मरण आहे, या जगात पण जर जीवन आहे, मरण आहे, विज्ञान सुद्धा सांगतं की सायकल गोज ऑन. सायकल गोज ऑन. काय असते की जे झालेलं आहे ते पुन्हा होतं. मग या ठिकाणी जर जन्म आहे आणि मृत्यू आहे, मग मरणानंतर पण जन्म आणि मरण आहे. आणि मग एक प्रश्न मनात चुकचुकतो की मग मरणानंतर आपण कुठे जाणार? मरणानंतर आपण जीवनात जाणार की मरणानंतर आपण मरणात जाणार? देवाचं वचन सांगतं जो जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. आणि देवाचं वचन सांगतं या पृथ्वीवर प्रत्येक मनुष्य पापी आहे. दावीद आपल्या वचनामध्ये म्हणतो स्तोत्र 51 मध्ये, माझ्या आईने गर्भ धारण केली तेव्हाच मी पापकी आहे. आणि मग जर मी पापकी आहे, मला या पापापासून जर सुटका मिळवायची आहे, जर तुमचे कपडे धुवायचे आहेत, तर कपडे धुण्यासाठी साबण आहे, पाणी आहे, काही घरी वॉशिंग मशीन आहे ना, आहे. पण ह्या सगळ्या क्रियांच्या द्वारे काय धुतलं जातं? कपडे धुतले जातात. मग माणसाचे पाप कसे धुतले जातात? देवाचं वचन सांगतं स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्त सर्व अधिकार मला दिले आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभूला दिले. प्रभू म्हणतो प्रभू येशूच्या देवाच्या नावाने येणारा धन्यवाद देत असतो. जो कोणी प्रभू येशूच्या नावामध्ये जे काही मागेल ते त्याला मिळेल. आणि म्हणून त्याने मागावं पश्चाताप. प्रभू पश्चाताप, पापांची क्षमा द्यायला तयार. देवाने जगावर एवढी प्रीती केली, आपला एक पुत्र दिला यासाठी की जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आपल्याला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती घडण्याकरता देवाने काय केलेलं आहे? आपला एकुलता एक पुत्र दिला. आज आपल्या जीवनामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपल्याला देव बाप बोलवत आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आज आपल्याला बोलवत. तो प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला बोलवत आहे. जेव्हा आपण पाहतो मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, सर्व प्रसंगी प्रेम करतो. प्रेमाची परिभाषा मागील हप्त्यात आपण वाचली. प्रीती कधी उगत नाही, रुसत नाही, गैरशिस्त वागत नाही, पढाई मारत नाही आणि तिथं आनंद मानत नाही. पुढे काय आहे अजून? 13वा पहिले Corinthians 13 पाठ पाहिजे. प्रीती म्हटल्यानंतर लक्षात आलं पाहिजे पहिले Corinthians 13. प्रीती सहनशील आहे, सहनशील आहे, परोपकारी आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, हेवा करत नाही, बढाई मारत नाही, बढाई मारत नाही, उगत नाही, उगत नाही, गैरशिस्त वागत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, आणि तिथं आनंद नाही मानत, तर सत्य संबंधी आनंद मानते, सत्य संबंधाने आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मान्य सिद्ध असते, सर्व काही खरे मान्य सिद्ध असते.
सर्वांची आशा धरते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते, सर्व संबंधाने धीर धरते, प्रीती कधी अंतर देत नाही, प्रीती कधी अंतर देत नाही. Praise the Lord. हे प्रेमाचे गुण आहे. Praise the Lord. आज जे आहे हे खऱ्या प्रेमाचे, खऱ्या मैत्रीचे गुण जे आहे ते सापडत नाही, ते दिसत नाहीये. खऱ्या मैत्रीचे, खऱ्या प्रेमाचे गुण जे आहे ना ते आज कळत नाहीये. ते गुण जे आहे आज जे आहे लोक शोधतायत, जगात शोधतायत, माणसात शोधतायत, इतरत्र शोधतायत, परंतु ते गुण जे आहे ते स्वभाव जे आहे ते मिळत नाहीये. पण प्रभू आज तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रभू बोलवत आहे. प्रभू म्हणतो माझ्याकडे मी जो मनाचा सौम्य बोली नाही त्या माझ्या चूक आपणावर घे आणि मजपासून शिक. त्याच भार जो आहे तो खूप हलका आहे, आपला भार खूप जड आहे. परंतु सगळ्यात मोठा आपला भार जो पापाचा भार जो आहे तो त्याने वधस्तंभावर त्याच वेळी उचलला 2000 वर्ष. आज त्याच्या त्या पापाच्या भाऱ्याखाली आज त्या दुष्टाच्या पापाच्या भाऱ्याखाली आपल्याला राहायची गरज नाही. प्रभू म्हणतो माझ्याकडे मी तुला काय करतो ओझमुक्त करतो. आज एक आपण त्या ओझ्यामध्ये राहू पाहतो. एक मित्रासारखं तो आपल्याला बोलवत आहे, एक मित्र म्हणून तो आपल्याला बोलवत आहे. परंतु आपल्याला पाहायला मिळतं आज जे आहे आज त्या मित्राकडे आज आपल्याला नाही यायचं. आज त्या मित्राकडे आपण येत नाही. आपण जगामध्ये, आपण इतर गोष्टीमध्ये आपल्या आनंद त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. पण खरा आनंद, खरं प्रेम जे आहे ख्रिस्तामध्ये. जेव्हा आपण पाहतो एका मित्राचं उदाहरण पाहत असताना आपण जेव्हा लूक शुभवर्तमान 11 अध्याय 5 ते 9 मध्ये जेव्हा आपण पाहतो एका मित्राचं उदाहरण पाहत असताना आपल्याला तिथे पाहायला मिळतं. मोबाईल सायलेंट करून ठेवा. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहाने त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिली जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. तो मित्र आहे, एक मित्र आहे तो घरी रात्रीच्या वेळी झोपलेला आहे, परंतु दुसरा मित्र जे आहे त्याला भाकरीची चणचण त्या ठिकाणी पडली आणि त्याने जाऊन जे आहे रात्री मध्यरात्री मित्राचा दरवाजा ठोठवला आणि त्याला म्हटलं मला भाकरी दे. पण तो म्हटला अरे मी झोपलेलो आहे. परंतु त्याला झोप लागेना. झोप लागेना. का झोप लागेना? त्याने त्याच्या डोक्यात ते चालू आहे, माझा मित्र उपाशी आहे, माझा मित्र उपाशी आहे. एक मित्र जो आहे, जो एक खरा मित्र जो आहे तो काय करतो, आपल्या मित्रासाठी त्याला कळवळा येतो. आपल्या मित्रासाठी कळवळा आला आणि त्या कळवळ्यानं तो काय करतो, तो त्रासात जरी आहे, तो कुठल्या समस्येमध्ये जरी आहे तरी तो काय करतो, त्यावेळेस त्याची गरज हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज जे आहे आज प्रभू प्रत्येकाला विचारत आहे, असा मित्र तुम्हाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असा मित्र तुम्हाला पाहिजे का? जर तुम्हाला तसा मित्र पाहिजे असेल तर त्या मित्राला प्रभू म्हणते मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. मागा, देवाला मागा तसा मित्र, तो मित्र तुमच्या जवळ यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या मित्राला बोलवा, तो मित्र तुमच्याकडे यायला तयार आहे. जर हा मित्राने त्याच्याकडे गेला नसता आणि त्याला सांगितलं नसतं मला गरज आहे, तर मित्राला कळलं असतं का? नसतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून याकरता देवाजवळ आपल्याला जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण त्या मित्राकडे मागायला पाहिजे. आपण मागत नाही म्हणून आपल्याला मिळत नाही. हालेलुया. आज आपल्याला प्रभू या ठिकाणी सांगत आहे, प्रभू आपल्याला बोलत आहे. तो मित्र काय करतो, मित्राची गरज पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. मित्राला काय करतो, ज्या गोष्टी पाहिजे असेल त्या गोष्टी त्याला प्रोव्हाइड करतो. खरा मित्र काय करतो, त्याचा नीतिसूत्र 17 अध्याय 9 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं पहिलं, जो
मित्रांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो. पुढे पण जो गैर गोष्टी भोगत बसतो त्याला मित्र अंतरतात. बघा, प्रेज लॉर्ड. मुद्दा तो मित्राचा विषय त्या ठिकाणी. प्रेज लॉर्ड. मित्र काय करतो? झाकण ठेवतो. हालेलुया. अपराधांवर झाकण ठेवतो. प्रेज लॉर्ड. तो मित्र काय करतो? वारंवार चुका आठवण नाही करून देत. प्रेज लॉर्ड. वारंवार तू माझ्या जीवनात काय त्रास दिले ते आठवण करून नाही देत. प्रेज लॉर्ड. मित्र काय करतो? चुकांना झाकतो. प्रेज लॉर्ड. जो खरा मित्र आहे ना तो चुकांना झाकतो. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, आज आपली परिस्थिती पहा, आज आपल्या जीवनामध्ये पहा, आपण आज या ठिकाणी देवाचं वचन सांगतो, देवाची दया जी आहे त्यामुळे आपण भस्म झालो नाही. प्रेज लॉर्ड. आपण भस्म झालो नाही कारण आपण वारंवार देवाकडे येतो, आपण पाप करतो, देवापासून दूर जातो. प्रेज लॉर्ड. पुन्हा माफी मागतो, पुन्हा देवापासून दूर जातो, पाप करतो. प्रेज लॉर्ड. आपल्याला तर काही काही लोकांचं पाचारण मोठं आहे, त्यांना प्रभूने काय दिलेलं आहे? त्यांना निवडलेलं आहे, परंतु त्या पाचारणाला फुटबॉल प्रमाणे ते लाथ मारतात. तरीही प्रेज लॉर्ड तो त्याची दया त्यांच्याकडून काढून घेतो. हालेलुया. तरीही तो त्यांना माझ्या बाळा, प्रेज लॉर्ड, तरी तो त्यांना प्रेमच देतो. प्रेज लॉर्ड. आज ते देवाचं प्रेम जे आहे, देवाचं प्रेम समजून घेण्याची वेळ प्रेम. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रीतीला कधी खंड पडू देत नाही. प्रेज लॉर्ड. तुम्ही देवाचं वचन सांगता, देवाच्या प्रीतीला तुच्छ लेखू नका. प्रेज लॉर्ड. आज आपण आपल्या वागण्याने, आज आपल्या जीवनाच्या द्वारे आपण देवाच्या प्रीतीला तुच्छ लेखत आहोत का? प्रेज लॉर्ड. आज जे आहे, आज जगाची परिस्थिती पाहत असताना त्या मित्राचा शोध घेत आहे आणि त्यामुळे अनेक लोक तर अनेक मित्र करतात, अनेक मित्र करतात, ज्यांना बोलवलं की गर्दी. माझं तसंच होतं, गाड्या फुल राहायच्या. प्रेज लॉर्ड. आणि जेव्हा मी आज शास्त्रामध्ये वाचत होतो त्यावेळेस मला कळलं, ज्याच्याजवळ धन अधिक त्याला मित्र अधिक. प्रेज लॉर्ड. आणि दारिद्र्याला मित्र अंतर. प्रेज लॉर्ड. जेव्हा मी पैसा उधळायचो मित्रांवरती तेव्हा पुष्कळ मित्र, गर्दी असायची, परंतु जेव्हा मी पैसा उधळायला बंद केलं, माझे पण वाईट दिवस आले. मला देवाने त्या वाईट दिवसांमध्ये कोण माझं कोण बघे दाखवलं आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कळलं, प्रभू माझ्या पक्षाचा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जर परमेश्वर मला अनुकूल आहे तर मला प्रतिकूल कोण आहे? जेव्हा मला कळलं की परमेश्वर माझ्या बाजूने आहे, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, माझा विरोधी कोण असणार आहे, जेव्हा मी पाहिलं माझ्या आयुष्यामध्ये, जेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती आली, जेव्हा कोणी कोणाशी बोलेना, जेव्हा पैशाचा तुटपुंजपणा त्या ठिकाणी आला, निकड आली, त्याही काळात परमेश्वर आमच्यासाठी उभे आहे. प्रेज लॉर्ड. त्याही काळात देवाने प्रत्येक गरज त्या ठिकाणी पूर्ण केली. कोणी विचारायला नाही आलं. प्रेज लॉर्ड. परंतु प्रभूने काळजी घेतली. प्रेज लॉर्ड. आज आपण पाहतो प्रियांनो, या जगामध्ये आज ज्या मैत्रीचा शोध तुम्ही जगात करत आहात, ती मैत्री जगातून त्या मैत्रीचं सौख्य तुम्हाला नाही मिळणार. प्रेज लॉर्ड. लिमिटेड. ती मैत्री प्रायव्हेट लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाहीये. प्रेज लॉर्ड. पण प्रभू तुम्हाला अनलिमिटेड, अनकंडिशनल फ्रेंडशिप साठी बोलवत आहे. प्रेज लॉर्ड. आज काही फ्रेंडशिप डे नाही, परंतु तरी पण आहे ना, आपल्यासाठी तर प्रत्येक दिवस फ्रेंडशिप डे. प्रेज लॉर्ड. कारण ते आपला जर जिवलग मित्र आपल्या सोबत कंटिन्युअस आहे, आपल्यासाठी प्रत्येक दिवस फ्रेंडशिप डे. प्रेज लॉर्ड. त्या फ्रेंडशिप साठी आपल्याला बँड घालायची गरज नाही पडत. त्या फ्रेंडशिप साठी हे वचन मनामध्ये घ्यावं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्या फ्रेंड्स सोबत राहावं लागतं. आज अनेक लोक फ्रेंडशिप डेला फ्रेंडशिप बँड बांधतात, परंतु 2 दिवसानंतर लगेच त्या मित्रांची वाद होते. आजची फ्रेंडशिप लिमिट आहे, परंतु ख्रिस्त जो आहे, जो खरा मित्र जो आहे, तो तुम्हाला बोलवत आहे, तो तुम्हाला बोलत आहे. तो मित्र आज जो आहे आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी बोलवत आहे. आज अनेक लोकांची मैत्री नको आहे. वचन सुद्धा तेच सांगतं. नीतिसूत्र 18वा अध्याय 24 वचनामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं. नीतिसूत्र 24 अध्याय 18.
जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपला धरून राहतो. हालेलुया. जो पुष्कळ मित्र करतो तो आपला नाश करून घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो पुष्कळ मित्र करतो त्याला काय आहे, पुष्कळ सल्ले पण मिळतात. मी सांगितलं तुम्हाला कोविड मध्ये, अरे माझी छाती दुखायला लागली, श्वास घेता येणार, मग काय होणार, एक म्हणणार अरे असंच झालं होतं, सकाळी गेलं दुपारी आठवत, दुसरा लगेच अरे ही सुरुवात आहे बरं का, इथून पुढे कप जाम होईल, डोकं जाम होईल, काय झालं त्या गोष्टीने त्याचं मन खाल्लं आणि आटोपला. पुष्कळ मित्र, आपल्याला पुष्कळ मित्र नको, एक मित्र असा असावा तर तो संकटामध्ये आपल्यासाठी उभा आहे. हालेलुया. जो आपल्या वाईट प्रसंगामध्ये, जो आपल्या त्या वाईट प्रसंगांमध्ये, क्षणांमध्ये जो आपल्यासाठी उभा आहे, असा मित्र आपल्याला हवा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा मैत्रीसाठी देव बाबा आपल्याला उभा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल ब्रदर प्रकाश मला इथं दिसतात, मी त्यांच्याशी मैत्री करू शकतो, पण लक्षात घ्या परमेश्वर, अनेक लोक म्हणतात देव दाखवा, मग मी त्यांना प्रश्न विचारतो मला हवा दाखवा. हवा जर दिसू शकत नाही पण आहे, त्याचा अर्थ परमेश्वर दिसत नाही, त्याचा अर्थ परमेश्वर नाही असं नाही, परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपलं अस्तित्व, देवाचं अस्तित्व आजही मानवाला शोध नाही लावता येत राहिला की आईच्या गर्भामध्ये त्या बाळाचं घडणं कशी होते, हड्ड्या कशा बनतात, मांस कसं जळतं त्याचं, आजही विज्ञान याचं परीक्षण करून टाकलाय. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ही परमेश्वराची किमया आहे. प्रेज द लॉर्ड. ही देवाची किमया आहे. आज परमेश्वर तो आहे, तो परमेश्वर आज आपल्यावर प्रेम करतो, या कारणाने आपल्याला तो वेळ देतो, आपल्याला बोलवतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या मुला, प्रेज द लॉर्ड, माझ्या मुला, माझ्याकडे, माझ्या मुला. तो म्हणतो मित्रासारखा तो आपल्याला बोलवत आहे. तो त्या ठिकाणी तो आपल्या अपराधावर झाकण टाकण्यासाठी आपल्याला बोलवत आहे. परंतु काय आहे, आपल्याला अनेक मित्र हवे. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो, आपला जो देवाचा वेळ जो आहे तो आपण जैविक मित्रांना देतो. प्रेज द लॉर्ड. आपला जो खरा मित्र जो आहे त्यांचा वेळ जो आहे आपण जैविक मित्रांना देतो. आज का नाही आला, मित्रांकडे गेलो. आज प्रार्थनेला का नाही आला, मित्राचं लग्न होतं. आज का नाही आला, तर मित्राचं भांडण झालं. आज का नाही आला, मित्राने बोलवलं होतं. चल बे, आजची मैत्री म्हणजे कशी, हॅलो पटकन या, की तुम्हाला एक जण आडवा झाला, पटकन. आजची मैत्री कशी, हॅलो पटकन आहे, बिल मी देतो. आजची मैत्री कशी आहे, परंतु परमेश्वराची मैत्री ती कधी न बदलणारी आहे. प्रेज द लॉर्ड. त्या मैत्रीला, त्या मैत्रीच्या प्रेमाला खंड नाही आहे, ती संपत नाही. अशा मैत्रीसाठी देव बाबा आज आपल्याला बोलवत आहे, प्रभू आपल्याला बोलवत आहे, प्रभू आपल्याला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. आज जेव्हा देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो, योहान सुवर्तमान 15 अध्याय 13 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, योहान 15:13, आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. प्रेज द लॉर्ड. असा मित्र हवा जो मित्र आपल्यासाठी प्राण द्यायला पण मागे नाही हटणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कसा मित्र हवा, जो आपल्यासाठी प्राण द्यायला पण मागे नाही हटणार. प्रेज द लॉर्ड. परंतु आज विषय असा आहे, जंगलात 4 मित्र फिरायला गेले आणि एक मित्र म्हटला, अरे वाघ जर आला तर काय करायचं रे. तो मला काय करायचं, मला फक्त तुझ्यापेक्षा जोरात पळायचं. आजची मैत्री अशी काय, मला फक्त तुझ्यापेक्षा जोरात पळायचं, म्हणजे तू माघार असेल, तू खाल्ल्या जाशील. आज अशी मैत्री नको आहे. आज जे आहे
ते खरं मित्रप्रेम जे आहे, जो खरा मित्र जो आहे आपल्या मित्रासाठी प्राण देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी आपली ती मैत्री साबित करून दिली. त्याने काय केलेलं आहे, तो मित्र होऊन त्याने आपल्यासाठी आपला प्राण दिला. हालेलुया. देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. तो पुत्र देवाचा पुत्र होता, परंतु तो आपला मित्र होता. हालेलुया. तो मित्र होता, मित्र आहे, मित्र असणार आहे. प्रेज लॉर्ड. कारण त्याने म्हटलं युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हाबरोबर आहे. प्रेज लॉर्ड. असा मित्र पाहिजे का की जो फक्त तुमच्या सणावाराला, तुमच्या बर्थडेला, तुमच्या लग्न कार्याला, तुमच्या प्रसंगामध्ये फक्त तुमच्या अशा गोष्टीमध्ये तुमच्या सोबत राहील का? असा मित्र तुम्हाला पाहिजे जो प्रत्येक प्रसंगी तुमच्या सोबत राहील. कोणता मित्र पाहिजे तुम्हाला? हालेलुया. प्रत्येक प्रसंगी सोबत राहणारा मित्र जर का तुम्हाला पाहिजे असेल तर त्या मित्राला तुम्हाला बोलवणं. प्रेज लॉर्ड. नंबर 1. नंबर 2, मैत्री खरोखर मैत्री पडताळणं आहे. मी खरंच त्या मित्राला जाणलंय का? पण खरोखर पारखणं आहे, मला खरं मैत्रीतलं प्रेम मिळत आहे का? आज जे आहे प्रभू आपल्याला सांगत आहे. प्रेज लॉर्ड. काल जेव्हा एक दाविदाची सिरीज जी आहे ती बघत होतो डेव्हिडची, त्यावेळेस मी पाहिलं पुन्हा एकदा मला योनाथानाचं चित्र जे आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी माझ्यासमोर उजळ झालं. बघा, विचार करा, शाऊल जो आहे योनाथानाचा पिता, बापाची राज्यगादी त्या ठिकाणी आहे. बाप राजा आहे, मुलगा राजकुमार आहे, आणि बापाची राजगादी जी आहे ती काढून एका लहान पोराला परमेश्वराने निवडलं. प्रेज लॉर्ड. परमेश्वराने निवडलं आणि हे मुलाने सुगावा काढला की कोणाला निवडलं, आणि हे कळलं दाविदाला निवडलेलं आहे. दावीद सुकुमार आहे, कोमल हृदय आहे, अशा लेकराला निवडलेला आहे असं योनाथानाने पाहिलं. प्रेज लॉर्ड. आणि जेव्हा योनाथानाने ते पाहिलं त्यावेळेस योनाथानाने काय केलेलं आहे, योनाथानाने जर समजा जगिक जर गोष्ट जर पाहिली, आपल्याला पाहायला मिळतं हेरोदाला जेव्हा कळलं, जेव्हा आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला मिळतं हेरोदाला जेव्हा कळलं इस्रायलाचा राजा जन्म घेणार आहे, प्रेज लॉर्ड, तेव्हा त्याने काय केलेलं आहे, नवीन जन्मलेले बालक, जेवढे नवीन जन्मलेले बालक आहेत त्यांना मारून टाकले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जेव्हा फारोला कळलं मोशेचा जन्म होणार होता, जेव्हा फारोला कळलेला आहे की यांना सोडवणार यांचा मसीहा जो आहे तो जन्म घेत आहे, तेव्हा फारोने काय केलेलं आहे, नवीन जन्मलेले बालकांना मारून टाकले. प्रेज लॉर्ड. परंतु या ठिकाणी जेव्हा योनाथानाला कळलं की आता माझ्या बापाची राजगादी काढून परमेश्वराने दुसऱ्याला दिलेली आहे, आणि जो दुसरा ज्यावेळेस त्याला मिळत आहे, योनाथान जे आहे, योनाथान त्याला मारत नाहीये, योनाथान त्याच्यावर प्रेम करतोय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. योनाथान त्याला मित्र म्हणतोय आणि प्रत्येक ठिकाणी बापाचा ज्या ठिकाणी त्याच्यावर वार यायचा प्रयत्न करत आहे, योनाथान अडवायचंय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काल मी ते चित्र पाहत असताना मला ते असं वाटलं की कुठेतरी प्रभू येशू ख्रिस्त अशाच पद्धतीनं पित्याचा वार आपल्यावर घेतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पित्याचा आलेला प्रत्येक वार तो आपल्यावर घेतो आणि तो काय करतो, पित्या नाही. प्रेज लॉर्ड. तो खरा मित्र आहे. जेव्हा योनाथानाला समजलं की माझ्या बापाची गादी काढून याच्याकडे दिली जात आहे, प्रेज लॉर्ड, त्याने मानवी रीतीमध्ये नाही तो वर्तला. प्रेज लॉर्ड. तो उलट त्याला म्हणतो, मित्रा माझ्या परिवाराची काळजी घे, माझ्या परिवाराला काय करू नको, नजरेआड करू नको. प्रेज लॉर्ड. ते दोघांचे अनुभव करत आहे, मित्रांचे अनुभव. प्रेज लॉर्ड. आज मैत्री म्हणण्यासारखं जे पवित्र जे नातं जे आहे, बायबलमध्ये सुद्धा त्या नात्याला म्हटलंय या प्रेमापेक्षा मोठं प्रेम नाही. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये सुद्धा म्हटलं मैत्री या नात्याच्या प्रेमापेक्षा दुसरं प्रेम मोठं नाही. ते प्रेम सुद्धा आज गढूळ झालं. प्रेज लॉर्ड. ते प्रेम सुद्धा गढूळ झालं. मैत्रीमध्ये सुद्धा लोक जे आहे त्या ठिकाणी काय शोधत आहेत, फायदा शोधत. प्रेज लॉर्ड. आज जग बदलत चाललेलं आहे प्रियांनो. प्रेज लॉर्ड. योनाथानाने नाही फायदा बघितला,
त्याने दाविदाला त्या ठिकाणी काय दिलेले, बना दिलेली, त्याला जागा दिलेली आहे, दाविदाला सांभाळलेला आहे, दाविदाला वेळोवेळी त्याने गाईड केलेलं आहे, माझ्या बापाचा रोग तुझ्यावर आहे, तू सावध राहा. प्रेज द लॉर्ड. त्याला प्रत्येक वेळा त्याने अडवलेला आहे. जर बाण टापूच्या पुढे गेला तर समजून घे माझा बाप तुझ्या विरोधात आहे, मी तुला चिन्ह दे. त्याने दाविदाला चिन्ह दाखवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज आपल्या जीवनामध्ये आज आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे आपल्याला चिन्ह दाखवतो, पित्याला काय आवश्यक आहे. आज या ठिकाणी जेव्हा वचन जे चालतात, अनेक लोक याला थोतांड समजतात. आज अनेक लोक जे आहे याला फक्त परंपरा म्हणून घेतात. अनेक लोक जे आहे याला फक्त पाळत जे आहे त्याचं काम आहे ओरडून ओरडून बोलायचं. आपलं काम आहे ऐकायचं नाही ऐकायचं आपल्याला. परंतु मी तुम्हाला सांगतो, पालक या ठिकाणी त्या गोष्टी देतो जे देवापासून प्राप्त होतं, ते या ठिकाणी तुम्हाला देतो. तो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे पालकाद्वारे त्या गोष्टी देत आहे, देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, यासाठी की त्या पित्याला काय आवडतं. हालेलुया. कोणा ठाणाने बापापासून वाचवायचं, जसं दाविदाला त्या ठिकाणी प्रसंग त्या ठिकाणी आलेला आहे. आज पित्याला प्रसन्न करण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे, पित्याचा कोप आपल्यावर येऊ नये म्हणून कसं वागलं पाहिजे, हे त्या वचनातून प्रभू आपल्याला शिकवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून या वचन ऐकण्यासाठी आज आपल्याला यायचं आहे. काल जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, अरुण थॉमस पास्टर जे आहे ते औरंगाबाद मध्ये 2 दिवस होते. 2 दिवस त्यांची मीटिंग झाली आणि त्या 2 दिवस मीटिंग मध्ये त्यांचं एक उदाहरण मला खूप आवडलं. त्यांनी म्हटलं, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये जसं मी प्रभू मध्ये आलो तसं आतापर्यंत एकही आराधना मी मिस केली नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एकही आराधना मी मिस केलेली नाही. मी आराधना कधी चुकवत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज परमेश्वराने मला इथं आणलंय. एका कंपनीमध्ये मोठ्या त्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या हुद्द्यावर तो आहे. एक चांगला सॅलरी आहे. त्या सॅलरी मधून वर्षातून 24 सुट्ट्या मिळतात. त्या व्यतिरिक्त संडेज आहे, सॅटरडेला पण सुट्टी असते, 5 डेज वर्किंग आहे. आणि अशा वेळेस त्या मिळालेल्या सुट्टीच्या कालावधीमध्ये तो जेवढी पाहिजे तेवढी सेवा करतो. आणि या व्यतिरिक्त सुट्ट्या पण त्याला घेता येतात. 33 सुट्ट्या तो वर्षाला घेता येतात एका व्यक्तीला. त्या सुट्ट्या पण तो विड्रॉ करतो, त्याचं कॅश नाही करतो. आणि ज्या वेळ मिळतो तो त्या ठिकाणी देवाच्या सेवेला देतो. त्याने म्हटलं, एकदा मी त्या ठिकाणी सेवेमध्ये होतो, प्रार्थनेमध्ये होतो आणि मला फोन आला, तुमचे वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले. हालेलुया. आणि मी तत्क्षणी प्रार्थनेत बसलो. मी प्रभूला प्रार्थना केली आणि प्रभूने मला सांगितलं की तुझे वडील नाही जाणार. प्रेज द लॉर्ड. तुझे वडील नाही जाणार. आणि ज्यावेळेस अशी प्रार्थना केली आणि जेव्हा प्रार्थना संपल्यानंतर मी गेलो, त्यांनी सांगितलं 3ऱ्या दिवशी जे आहे, मला वाटतं 2 का 3 दिवस जे आहे, त्यांनी सांगितलं त्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं हे आता सुरक्षित आहे, यांना काही त्रास होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे त्याने सांगितलं की मला हे 3 दिवस अगोदर देवाने सांगितलं होतं की यांना काही त्रास होणार नाही, हे जगतील. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वर सांगतो प्रेज द लॉर्ड, तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं. आज आमचे पण जीवनामध्ये साक्ष आहे. माझे वडील गेले, मला वाटतं गुरुवारी वडील गेले, शनिवारी उपवास प्रार्थना होती, आम्ही उपवास प्रार्थनेला होतो. प्रेज द लॉर्ड. रविवार आराधना होती, आम्ही आराधनेला होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या गोष्टी ज्या आहे या गोष्टी आज परमेश्वर तुम्हाला सांगत. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, देवाबद्दल विश्वासयोग्य राहण्यासाठी देव सांगत आहे. परमेश्वर बोलत आहे. आज आपल्याला या सर्व गोष्टीसाठी विश्वासयोग्य राहणं गरजेचं आहे. मी एक वेळेस आराधनेमध्ये वचन घेतोय आणि फोन आला, तुमचे मामा गेले. प्रेज द लॉर्ड. ते मामा ज्यांनी वडिलांनंतर मला सपोर्ट केला, वडिलांनंतर त्यांनी मला सांभाळलं, ते गेले. म्हटल्यानंतर हादरून गेलो, परंतु आराधनेमधून नाही निघालो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला माहिती आहे जो जिवंत ठेवणारा परमेश्वर, त्या जिवंत परमेश्वराच्या हातामध्ये ते गेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आशा आहे, आपण आशेने भरलेले लोक आहोत, परंतु आज छोट्या छोट्या कारणातून आज आपण देवापासून दूर आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण छोट्या छोट्या कारणामुळे आपण देवामध्ये थंड होतो. छोट्या छोट्या कारणामुळे आपण जे आहे आपण आपला उत्साह कमी करतो. प्रेज द लॉर्ड. आणि दुष्टाला विजय प्राप्त करून देतो. प्रेज द लॉर्ड. आज मित्र
म्हणून त्याने आपल्याला बोलवलं. तो आपल्याला बोलवत आहे. त्याने तर चांगल्या मित्रासारखं, त्या योनाथानाने मैत्री केली. तो चांगला मित्र रात्री उठून दिला आपल्या मित्राला. त्या पद्धतीनं प्रभू आज बापाकडून जे काही वैभव आहे ते सगळं आपल्या पावलावर आणून टाकलेलं आहे. बापाचं सगळं वैभव आपल्याला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने म्हटलं जे पित्यापासून मिळालं मी ते सर्व तुम्हाला दिले. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे दान. सगळं सर्वश्रेष्ठ दान. सर्वश्रेष्ठ दान काय? सर्वश्रेष्ठ भेट काय? दान भेट काय? सर्वश्रेष्ठ दान म्हणजे प्रभू म्हणतो की जर बापाला जर का कोणी लेकराने भाकर मागितली तर तो विंचू देतो का? दगड देतो का? तर मग प्रभू म्हणतो सर्वश्रेष्ठ पिता तो विशेष करून पवित्र आत्मा कसा देणार नाही? हालेलुया. त्यानं सर्वश्रेष्ठ दान काय दिलं आहे माहिती आपल्याला? पवित्र आत्मा. आणि अनेक लोक आज या पवित्र आत्म्याला खिन्न करून बसले. देवाचं वचन सांगतात पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा का खिन्न होतो बरं? का खिन्न होता असं पवित्र आत्मा? का पवित्र आत्मा म्हणजे मित्राचा जो आपला आत्मा आहे तो आत्मा का खिन्न होतो? जेव्हा जेव्हा आपण एखाद्या मित्राला जे आहे दुःखी करतो, जेव्हा तो मित्राचा आपण ऐकत नाही, त्याला त्रास देतो, तो चांगला करतो परंतु त्याचं जे गोष्टी ज्या आहे आपण चुकीच्या समजतो, तो चांगला करतो परंतु त्याचा आपण गैरअर्थ घेतो. जेव्हा असं होतं त्यावेळेस मित्र खिन्न होतो. जेव्हा आपण त्याच्या इच्छेप्रमाणे नाही करत, जेव्हा एकमेकांचा इच्छेच्या विरोधात गोष्टी करतात तेव्हा मित्र त्या ठिकाणी काय होतो? नाराज होतो. आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा प्रभू येशू पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वर आहे आणि प्रभू येशूने आपल्याला मित्र म्हटले. त्याचा जो आत्मा जो आहे आज आपल्यामध्ये या ठिकाणी आहे, त्या आत्म्याचं ते ऐकत नाही, त्याच्याशी ते बोलत नाही, देवाच्या वचनानुसार चालत नाही, विरुद्ध दिशेने चालतात. जे सांगितलं मुद्दाम त्याच्या विरोधात करतात. आणि म्हणून देवाचा आत्मा खिन्न होतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाचा आत्मा खिन्न झाला मग कोणाला प्रश्न विचारणार? प्रेज द लॉर्ड. कोणाकडे जाणार? प्रेज द लॉर्ड. आजच वेळ आहे. जे नातं ख्रिस्ताचं तुमच्याशी ना ते पुन्हा एकदा घनिष्ठ करा. पुन्हा एकदा ते नातं स्थिर स्थावर करा. पुन्हा एकदा ती मैत्री संबंध पुन्हा एकदा पडताळा की माझी मैत्री खरंच स्ट्रॉंग आहे का? देवावर जे माझं प्रेम आहे ते खरंच स्ट्रॉंग आहे का की शब्दात आहे? प्रेज द लॉर्ड. नाहीतर देतो तो देव, घेतो तो मानव. फक्त देव देतो म्हणून मी प्रेम करायचं असं जर असेल तर मग ते प्रेम खोटं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगितलं आज या घडीला माझ्याकडे मित्रांची कधीच कमी नव्हती. प्रेज द लॉर्ड. कारण की मित्रांसाठी करणं, फिरणं, पळणं, त्या ठिकाणी सर्व गोष्टी करणं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्यांच्या मनासारखं होतं तर ते माझे मित्र राहिले. जेव्हा त्यांना कळलं आता आपल्या मनासारखं नाही होऊ शकत, त्यांनी अंतर दिलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करा, जेव्हा पवित्र आत्म्याला आपण खिन्न करीत असतो, प्रेज द लॉर्ड, तरी देव बाप आपल्याला अंतर देत नाही, आपल्याला सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. तो तरी वारंवार आपल्याला टोचणे देत असतो. प्रेज द लॉर्ड. मला कधी कधी खूप आहे ना या गोष्टीचं आहे ना खूप कौतुक वाटतं किंवा या गोष्टी मला खूप आश्चर्यकारक वाटतात की खरंच आज एखाद्याला जर का आपण जर का काय बोललो एखाद्यामध्ये ना आपल्यामध्ये मनमुटाव झाला तर आपण तो आयुष्यभर आपलं तोंड नाही पाहत. बघा एखाद्याचं आपल्यासोबत बिनसलं ना आपण किती जायचा प्रयत्न करा, आपलं मन चांगलं आहे हो, आपण जाऊ, पण समोरच्याने आपल्याशी बोललं तर पाहिजे. तो आयुष्यभरासाठी काय करतो? वैर धरतो. परंतु प्रभू बघा ना, प्रभू येशू बघा ना, आपण किती वेळा चुकीचं वागतो, किती वेळा वाईट वागतो, किती वेळा आपण बघतो, तरी देखील तो आपल्याला सोडत नाही, तो आपल्याला टाकत नाही, तो पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतो. एकदा देवाकडे आला की देव त्याला सोडत नाही. तो पुन्हा पुन्हा त्याच्याकडे, तुझ्याकडे, पुन्हा पुन्हा आपल्याकडे आणि आपल्याला म्हणतो उठ,
देवाकडे देवाकडे. देव तुला बोलवतो, पापातून बाहेर ये, वाच, पाप करू नको, हा मार्ग चुकीचा आहे, वारंवार तू गाईड कर. प्रेस लॉर्ड. पण तरी देखील आपण चुकाच कर. प्रेस लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पार खायचा आहे. प्रेस लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो देवाने काय केलेलं आहे, जेव्हा दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, परमेश्वराची गोष्ट पाहायला मिळते आणि देवाची गोष्ट पाहायला मिळते. प्रेस लॉर्ड. जेव्हा परमेश्वराची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस याकोब 4 अध्याय 4 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याकोब 4:4. अहो अविश्वासू लोक, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. प्रेस लॉर्ड. बघा प्रार्थना चालू आहे, प्रार्थनेनंतर आपण सगळ्या गोष्टीवर बोलू. गेट मध्ये उघडा, ते गेट बाहेर नका उघडू, मध्ये उघडा. वचन चालू आहे, वचनाच्या सेवेमध्ये तुम्ही चर्चा नका करू, वचनानंतर बोलूया आता. प्रेस लॉर्ड. बघा पुन्हा एकदा ते वचन वाचा. याकोब 4 अध्याय 4 वचन. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? प्रेस लॉर्ड. जगाची मैत्री कशी आहे? देवाबरोबर वैर आहे. प्रेस लॉर्ड. आज प्रभू काय सांगत आहे? कारण जगात जग आणि जगातल्या गोष्टी कशा आहेत? नष्ट होणार आहे. या जगाचा अधिकारी कोण आहे? दुष्ट सैतान आहे. प्रेस लॉर्ड. आणि म्हणून हे जग आणि जगाची मैत्री ही कशी आहे? धोका आहे, फसगत आहे. आता उन्हाळा पडल्यानंतर काय झळ्या चालताय, परंतु त्या झळ्याला पाणी समजून जर का आपण पाण्याच्या शोधात जाऊ तर मग आपण मूर्ख ठरू. प्रेस लॉर्ड. झळ्या म्हणजे पाणी आहे का? नाही. म्हणून म्हणतात मृग तृष्णा. ते गाणं खूप चांगलं आहे. मृग तृष्णा है ये जग सारा, कोई न तेरा कोई न मेरा. मृग तृष्णा है ये जग सारा, कोई न तेरा कोई न मेरा. मृग तृष्णा म्हणतात त्याला, त्या झळ्यांना. कारण काय? हरणीला काय पाणी वाटतं, परंतु ते पाणी आहे का? नाही. आज लोक यासारखं त्या गोष्टी पाठीमागे पळत आहे जगामध्ये, ते त्या ठिकाणी प्रेम शोधत आहे. प्रेस लॉर्ड. जसं प्रभूने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम नको, परंतु जगातलं प्रेम, त्या जगातल्या प्रेमा पाठीमागे ते पळत आहे. एका व्यक्तीला प्रभूने प्रेम दिलं, मित्र म्हटलं, त्याला निवडलं, देवबापांनी त्याला मित्र म्हटलं. याकोबाचा 2 अध्याय 23 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अब्राम जो आहे त्याला परमेश्वराने मित्र म्हटलं. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. हा बोला. आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. प्रेज लॉर्ड. अब्राहामाला काय म्हणण्यात आलं? देवाचा मित्र असं म्हणण्यात आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. अब्राहामाला देवाचा मित्र असं म्हणतात, त्याला नीतिमान म्हणण्यात आलं, देवाचा मित्र म्हणण्यात आलं. प्रेज लॉर्ड. तो देवाचा मित्र, देवाचा एक नश्वर माणूस, तो नाश होणार आहे, ज्याची काही किंमत नाही. मॅक्सिमम 3-4 दिवस 2-3 वर्षात त्या माणसाला विसरून जात. असा जो मनुष्य जो आहे त्या मनुष्याला देव पिता मित्र म्हणत आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वराने अब्राहामाला काय म्हटलेलं आहे? मित्र म्हटलेलं आहे. प्रेज लॉर्ड. यशायाचं पुस्तक 41 अध्याय 8 वचनामध्ये पण आपल्याला तो संदर्भ पाहायला मिळतो. 41 अध्याय 8 वचन. माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेला याकोबा, माझा मित्र अब्राहम याच्या संताना. प्रेज लॉर्ड. माझा मित्र अब्राहम याचे संतान. प्रेज लॉर्ड. हालेलुया. अब्राहम ज्याला मित्र म्हटलं, बघा परमेश्वर ज्याला मित्र म्हणतो, परमेश्वर ज्याला मित्र म्हणतो त्याच्यापासून मोठ्या राष्ट्राची निर्मिती करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने अब्राहामाला मित्र म्हटलं आणि अब्राहामाला म्हटलं तुझी संतती मी वाढवच्या कणा इतकी करेन. प्रेज लॉर्ड. आणि आपल्याला पाहायला मिळतं अब्राहामाला इसाक झाला, इसाकाला याकोब झाला, याकोबाला 12 मुलगे, 12 गोत्र आणि याकोबाचं नाव बदलून इस्रायल परमेश्वराने केलं आणि आज इस्रायल एक राष्ट्र केलेलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे एकदा परमेश्वराने केलं आणि त्या ठिकाणी त्यांना बहुगुणित करून त्या एका व्यक्तीचं राष्ट्र निर्माण केलं.
Praise the Lord. आज परमेश्वर आपल्याला मित्र म्हणत आहे. आपल्यापासून मोठं राष्ट्र परमेश्वर निर्माण करू पाहत आहे. आणि जेव्हा काय प्रभू येशू आपल्याला बोलत असताना प्रभू म्हणतो, जेव्हा आपण पाहतो योहानाचं पत्र त्याचं 15 ते 15 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेते ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, तर मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला मित्र म्हटले आहे. आणि जसं मी योनातानाचं उदाहरण सांगितलं, बापापासून जे ऐकलं ते सर्व मी तुम्हाला कळवलेलं आहे. हालेलुया. हे बापाचं आहे. जसं योनातानाने दाविदाला कळवलं, त्या पद्धतीने पित्याचं जे आहे ते सगळं प्रभू येशूने आपल्याला कळवलेलं आहे. हालेलुया. ते सगळं प्रभू येशू आज आपल्याला सांगत आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे आज प्रभू येशू आपल्याला उलगडा करत आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे देव आपल्याला बोध करत आहे आणि तो सांगत आहे. तो आपल्याला मित्र म्हणत आहे. अब्रामाला पित्याने परमेश्वराने मित्र म्हटलं, त्याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण केलं. आज प्रभू आपल्याला मित्र म्हणत आहे आणि प्रभू म्हणत आहे, तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला मोठ्या राष्ट्रामध्ये म्हणजे मंडळीमध्ये तुम्हाला जोडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अब्रामाची निवड, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराच्या समूहासाठी. आपली निवड परमेश्वराच्या कलेसियासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्याला निवडून अब्रामाला निवडलं, त्याच्यापासून राष्ट्र निर्माण केलं, प्रभू येशूला पाठवलं. आज प्रभू येशू पासून जे राष्ट्र निर्माण झालंय ती म्हणजे मंडळी. हालेलुया. या जिवंत इस्रायलामध्ये, या आत्मिक इस्रायलामध्ये परमेश्वराने आपल्याला पाचारण केलं. आज प्रभू आपल्याला मित्र म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू आपल्याला बोलवत आहे. तो खरा मित्र तुम्हाला बोलवत आहे तुमच्या सुटकेसाठी. तो खरा मित्र तुम्हाला आज या ठिकाणी बोलवलेला आहे तुमच्या सुटकेसाठी. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा आहे की तुम्ही पापात नसावं. त्याची इच्छा आहे तुम्ही नरकात नसावं. त्याची इच्छा आहे तुम्ही शैतानाच्या बंधनात नसावं. त्याची इच्छा आहे की तुम्ही वाईटात नसावं. त्याची इच्छा आहे तुम्ही पित्याजवळ असावं, आनंदात असावं, त्या ठिकाणी प्रेमात असावं. प्रेज द लॉर्ड. सौख्यात असावं. सुखाचे सागर माझ्या हृदय दाटले. प्रेज द लॉर्ड. सुखाच्या सागरामध्ये तुम्ही असावं. प्रेज द लॉर्ड. त्या जिवंत पाण्याची नदी वाहणाऱ्या त्या नदीच्या किनारी लावलेल्या झाडाप्रमाणे तुम्ही असावं की तुम्हाला वर्षभर पाण्याची चिंता पडू नये. तुमची मुलं त्या जीवनी स्रोतातून घेत राहावं अशी त्याची इच्छा आहे. परंतु आजही आपण त्या वाळवंटातल्या त्या झुडपाप्रमाणे प्रभू आपल्याला त्या चांगल्या ठिकाणी लावू पाहतो, चांगल्या सुपीक जमिनीमध्ये लावू पाहतो, परंतु आपण तरी पण आज आपण वाळवंटासारख्या वृक्ष भूमीमध्ये आपलं पाणी शोधत आहोत. प्रेज द लॉर्ड. जीवनी पाणी प्रभू परमेश्वराकडे आहे. प्रभू म्हणतो, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या मार्गामध्ये त्या जिवंत पाण्याकडे प्रभू आज बोलवत आहे. तर मित्र होण्यासाठी प्रभू आज बोलत आहे. यासाठी या ठिकाणी कोणाला दास म्हणून नाही बोलवत, स्वतंत्र म्हणून. प्रत्येकाला प्रभू स्वतंत्र करतो. प्रभू ज्यावेळेस आपण जुन्या जीवनामध्ये आपण कसे होतो, काय करत होतो हे प्रभू नाही पाहत. ज्यावेळेस एक व्यक्ती प्रभूकडे येतो, तो पश्चाताप करतो, त्याचं तारण होतं, तो प्रभूकडे येतो, त्याचा बाप्तिस्मा होतो, त्यावेळेस प्रभू म्हणतो, पहा जुने ते सर्व होऊन गेले आहे, सर्व नवीन झाले. आणि तिथून पुढे तो आपलं पाप आपल्याकडे नाही म्हणतो, सगळं नवीन करतो, नवीन करतो. हालेलुया. आणि नवीन करून तो आपल्याला काय करतो, मित्रत्वाचा तो पेहराव घालतो आणि आपल्याला त्या ठिकाणी राजासनामध्ये घेऊन. हालेलुया. आज गरज आहे. ज्याचा मित्र राजा आहे त्याने कसं राहिलं पाहिजे. हालेलुया. ज्याचा मित्र राजा आहे त्याने कसं राहिलं पाहिजे, राजासारखं. हालेलुया. आपला मित्र कोण आहे. हालेलुया. आपला मित्र कोण आहे, तुमचाच आहे, बाकी कोणाचाच नाही, बाकी बाईचाच. आपला मित्र कोण आहे, एका आवाजात यायच ना, आपला मित्र कोण आहे. हालेलुया. आपला मित्र राजा आहे. मग राजा आहे तर राजासारखे जागा. प्रेज द लॉर्ड. मित्र राजा आहे तर तुम्ही पण राजासारखे जागा. प्रेज द लॉर्ड. कारण त्याने तुम्हाला राजपद दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने तुम्हाला असं राजपदधारी म्हणून निवडलंय. त्याने तुम्हाला असं टाकण्यासाठी नाही निवडलं, सोडण्यासाठी नाही निवडलं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये तो मित्र आज आपल्याला बोलवत, म्हणून आज आपल्याला प्रभूकडे यायचंय, देवाकडे यायचंय. देव आपल्याला बोलवत आहे, देव आपल्याला सांगत आहे. जेव्हा आपण त्याचा 15:12 मध्ये वाचतो, योहान 15:12, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी
माझी आज्ञा आहे. Praise the Lord. आता तर ही आज्ञाच आहे. Praise the Lord. Praise the Lord. त्याने जशी प्रीती केली म्हणजे त्याने मित्र होऊन मित्रासारखी प्रीती केली आणि देवाचं वचन सांगतं जो मित्र आपल्या मित्रासाठी प्राण देतो त्यापेक्षा मोठी प्रीती कोणतीच नाही. Praise the Lord. Praise the Lord. आणि ती प्रीती त्याने आपल्यावरती केली, आपल्यासाठी आपला प्राण दिला आणि म्हणून प्रभू म्हणतो जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही इतरांवर प्रीती करा. हालेलुया. ही आज्ञा आहे. हालेलुया. ही कमांड आहे. Praise the Lord. हे आपल्याला फॉलो करायची आहे. ज्याला त्याचा मित्र व्हायचा आहे ना, ज्याला त्याच्याकडे यायचं आहे ना, ही कमांड आहे. नितळ प्रेम, अनकंडिशनल लव्ह. कोणी काही करू आपल्याला प्रेम करायचंच आहे. Praise the Lord. त्याच्यामध्ये काही दुमत नाही, काही वाद नाही. Praise the Lord. प्रेम करायचं. प्रभू करो असं मित्राचं प्रेम तुम्हाला आज जे समजलं ते प्रेम तुम्हाला करण्यासाठी आणि प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये अंगीकार करण्यासाठी प्रभू आजच्या या वचनाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला सहाय्य करो. Praise the Lord. चला या समय आपण प्रार्थना. Praise the Lord. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू तुमच्या नावाला धन्यवाद. गौरवितो उंचवितो मानमहिमा गौरव सन्मान सर्व काही. आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळत आमच्या नागपूरमध्ये श्वास ठेवला. तुमचं वचन प्रभू परमेश्वर आज आमच्याकडे येऊ दिलं. धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. मित्र म्हणून प्रभू परमेश्वर तुम्ही आम्हाला म्हटलेलं आहे प्रभूजी. हो त्या मित्राकरता तुम्ही प्राण दिला प्रभूजी. माझ्यासाठी आम्हासाठी तुम्ही प्राण दिला. धन्यवाद करतो. हो प्रभूजी. हो प्रभूजी तुम्हाला धन्यवाद देतो प्रभूजी. तुम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि आम्हाला तुम्ही वाचवलं त्यासाठी धन्यवाद करतो. धन्यवाद करतो मित्र. धन्यवाद मित्र प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया लॉर्ड जीसस. आबा दया करा प्रभूजी. आमच्या जीवनामध्ये कार्य करा प्रभू. हो तुमच्या प्रीतीपासून आम्हाला विभक्त होऊ देऊ नका. हो तुमच्या प्रेमापासून प्रभूजी आम्हाला दूर जाऊ देऊ नका. तुमच्या प्रेमामध्ये आम्हाला थंड पडू देऊ नका. ते प्रेम समजून तुमच्या मागे चालण्यासाठी कृपा करा. धन्यवाद करतो आतापर्यंत तुम्ही सांभाळत. धन्यवाद देतो तुमच्या प्रिय लोकांना पोहोचण्यासाठी तेव्हा तुम्ही मार्ग मोकळा केला प्रत्येकाला आणलं त्यासाठी धन्यवाद देतो. धन्यवाद करतो तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही सहायता करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ काय समय तुमच्या स्वाधीन करतो. ऑनलाईन ऑफलाईन बसल्या भावाबहिणी तुमच्या स्वाधीन करतो. सैतानाचा प्रत्येक वरद असतं त्यांच्यावरती आहे त्याला प्रभू येशूच्या नावामध्ये आज मोकळे करून लावे म्हणून तुम्हाला विनंती करतो. प्रत्येक बलवान पुरुषाला प्रभू येशूच्या नावामध्ये या समयाला प्रभूच्या मी बांधतो आणि या समयाला मोकळं करतो. प्रभूजी सहायता करा प्रभू. तुमच्या नावाचं गौरव करण्यासाठी देवा तुम्ही सहायता करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी आशेने आलेले त्यांची आशा पूर्ती होण्यासाठी देवा तुम्ही सहायता करा. सैतानाच्या प्रत्येक बंधनापासून व प्रत्येक आजारापासून दुखण्यापासून प्रभूजी त्यांना सुटका मिळो असं प्रभू येशूच्या नावामध्ये मी जाहीर करतो. प्रभू तो सहायता करा प्रभूजी. व ज्यांच्या प्रभूच्या शारीरिक व्याधी आर्थिक मानसिक परमेश्वरा व पारिवारिक जे काही समस्या आहेत त्या सर्व समस्या प्रभू येशूच्या नावामध्ये निवारण केलं जावं असं प्रभू येशू तुमचा दास आहे नात्याने मी जाहीर करतो. प्रभूची सहायता करा प्रभू. दया केली धन्यवाद देतो. संपूर्ण वेळ काळ समय तुमच्या हातामध्ये देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेरणात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. Praise the Lord. Praise the Lord. बघा पण